मला कळणच झाले लालीच्या आईवर हल्ला कोणी केला. बरं आजूबाजूच्या लोकांनी बी त्या हल्लेखोराला बघितलं नाही. काहीच कळा नाही की कोण कसला आणि कुणावरचा राग काढून गेले ते. आणि माझी बायको तर कुणाच्या आद्यामाद्यात बी नसती. हो मला काय वाटतंय बरं का सुभाषराव, तुमचं कोणी जर वैरी असेल ना तर त्याच काम आहे. आपण घरात घुसून वार करणं इतपत दुश्मनी नाही माझी कोणाशी. एवढं वैर मी कोणाशीच केलेलं नाही. हा आता किरकोळ वाद होतं जे जिथले ते मिटवलंच तर मी. अहो मग हे समजा कसं काय झालं दादा? बघू आता पोलीस तपास करतालच की काय. हे पोलीस वगैरे काय तपास वगैरे काय लावणार नाही. तो आमचा जामकर आहे ना इन्स्पेक्टर, त्याच्याकडनं एक केस सुटाना बघा. अहो काही आलं ना गावामध्ये ना की पहिले तो आमच्याच घरी येतो चौकशीला. म्हणजे गावात जर चोरी झाली तर आला आमच्या घरी चौकशीला, गावात काय खून पाडला आला आमच्या घरी चौकशीला. अहो गावातली एखादी बाई जरी पळून गेली ना तरी तो पहिले आमच्याच घरी चौकशीला येणार. त्याचा काय उपयोग नाही, काय होणार नाही तिथं जाऊन. बघू आता काय होतंय. बरं लाली कुठे? आम्ही आल्याचं सांगितलं नाही का तिला? म्हणजे काय का आता? अहो दादा मस्करी करताय वे आमची? अहो लाली तर तुमच्याचकडे आहे की. काय म्हणजे मी इकडं आलो लाली तिकडे गेली असं झालं का काय? नाही नाही, काल रात्रीलाच गेली ती. रात्रीपासून तुमच्याच घरी गेली की. होय की? आमच्याकडे कशाला राहील? अहो आईची काळजी घ्यायची म्हणून ती माहेरालाच गेली. आम्हाला तसंच सांगून गेली ती. काही येड लागले का काय तुम्हाला? हा लाली जर माझ्या घरी असती तर मी चौकशी करायला इथं आलो असतो का? कुठे माझी लाली? काय केलं तिचं? हिम्मतराव कुठे माझी लेक? अहो सुभाषराव हे बघा, तुम्हाला मी सांगितलं ना ती तुमच्याच घरी गेली म्हणून रात्रीला. माझ्या घरी नाही, मी पण सांगितलं ना. लाले ए लाले लाले. सुभाषराव ऐका, तुम्ही जरा शांतपणे घ्या. हा खरंच सांगतो तुम्हाला, ती आता घरामध्ये नाहीये, इथं तुमच्याच घरी गेलीये. मी पण सांगतो ना माझ्या घरी नाहीये ती. बर आपण काय तो सोक्ष मोक्ष लावूया. गोपाळ ए गोपाळ. साहेब हे लालीची गोळी. माझी मुलगी हरवली साहेब. ए लाली. होय साहेब, कालपासून माझी मुलगी हरवली आहे. तिचं काय पत्त्या नाही. आणि मला तिच्या सासऱ्यांवर आणि तिच्या नवऱ्यावर संशय आहे. आता काय बोलताय? ती तर माहेरीच आली आहे ना. ह्यो पण त्यात सामील आहे. पुरावे काही? अहो ते आप्पाचाच पोरगा आहे. ही सगळी एकामेकाला साथ देतात. अहो या सगळ्यांनी मिळून बनाव केलाय आणि माझ्या पुरीचं काहीतरी बरं वाईट केलंय. तात्या उगाच काय पण बोलू नका, कळलं का? खोटं बोलतात हे खोटं आहे. अहो ती बाहेरला आलीच नाही. माझी तक्रार नोंदवून घ्या साहेब. मग आमची बी तक्रार नोंदवून घ्या. दोन बायकावले देशमुख एकदम सपत्नीक आज सहकुटुंब सहपरिवार. हे काय भानगड आहे रे? हा काय म्हणतात तात्या? अरे दादा मलाच काय कळना झालंय. लालीजींनी जी मला सांगितलं का नाही तीच मी ह्यांना सांगितलं तरी माझ्यावर संशय घेतात. अरे माझी लग्नाची बायको गायब आहे. माझं त्यांच्यावर लय प्रेम आहे. मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. मीच कशाला बरं त्यांना गायब करीन? अरे तुला आवडतच नव्हती ती. तुला तिच्याशी लगीनच करायचं नव्हतं. हो का? अरे मग तुझ्या पोरीचं लगीन झाल्यानंतर यांनी छळलं असतं ना तिला, घरावर हाकलून दिलं असतं. मला एक सांग, तुझ्या पोरीन कधी तुझ्याकडे तक्रार केली का की माझा नवरा मला छळतो, माझी सासरची मंडळी माझं छळ करतात? काय बी बोलतोय रे. उलट आम्हाला संशय आहे तूच तुझ्या पोरीला गायब केलेस आम्हाला त्रास देण्यासाठी. आता मी माझ्या पुरीला कशाला गायब करीन? मग आम्ही आमच्या सुनेला कशाला गायब करू? साहेब माझी बायको मिसिंग असल्याची कंप्लेंट नोंद करून घ्या. साहेब माझी लेख हरवल्याची तुम्ही तक्रार लिहून घ्या आणि मला यांच्यावर संशय आहे. उलट आम्हाला तुझ्यावरती संशय आहे. तूच तुझ्या पोरीला ना लपून ठेवलंय. मी का गायब करेल माझ्या पुरीला? अरे मग आम्ही कशाला आमच्या सुनेला लपून ठेवू? अहो तुमची नियतच ठीक नाही ना. हा नियत तर तुमच्या लेखीची ठीक नव्हती. तिचा आहे ना आमच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. आणि काय सांगायची तुम्हाला तिची वागणूक. अहो साहेब एकदा मी माझे पाय काय दाबायला सांगितले, तिने उकळत तेल ओतलं माझ्या पायावर. बाई अख्खा पाय माझा बाजून निघाला. काय सांगायचं. नाही तुम्हीच तिला आधी त्रास दिला असं. अहो नाही हो, आम्ही तर काही बी त्रास नाही दिला बघा लालीला. आणि मी आता तिला माझ्या मुलीवानी वागवलंय. कुठे याला समजवते?
यांनीच लपवून ठेवले पोरीला. तुम्हीच लपवले. हो, तुम्ही लपवलंय. तुम्ही लपवले. तुम्ही लपवलंय. बघा हे पोलीस स्टेशन आहे. सुधाकर, दोघांच्या तक्रारी लिहून घ्या. ही लाली जेव्हा घराच्या बाहेर पडली त्याला कुणी बघितलं? मी कपडे कुठले होते? साडी होती. नेहमी साडीच नेसतात ते. रंग? रंग नाही आठवत साहेब मला. किती वाजता? म्हणजे हे सगळे लग्नाला गेले का नाही त्यांच्या नंतर एक 15 मिनिटानंतर गेले असेल ते. हे किती वाजता लग्नाला गेलं? आणि दहावी. नाही हो, आपण आहे ना, आपण 9 वाजता निघालो आणि 10 वाजता तिथं पोहोचलो. हा बरोबर बरोबर. हा 9:15 गेलो. 9:15 जर असेल तर मग 9:30च्या आसपास लालीच्या घरातनं बाहेर पडलाय. तुम्ही का नाही सोबत गेले टेलर? अहो मी मस्त म्हणत होतो येतो मी सोडायला, पण त्याच म्हणल्या नको. आधीच हॉस्पिटलला हेल्पट झाल्यात आईला बघायला. तुम्ही नका येऊ, धंद्याकडे लक्ष द्या. तिकडे दुर्लक्ष होतंय ना सगळं. हे म्हणलं अहो राहू द्या, येतो सोडायला, पण नकोच म्हणल्या. म्हणलं जिथंची रिक्षा करून देतो ती घेऊन जावा. म्हणले पैसे काय झाडायला लागतात काय, एसटीनच जाते. एसटीने? सोबत काही सामान होतं? एक बॅग घेऊन गेले ते कपड्याची. एक कपड्याची बॅग होती. म्हणजे एक कपड्याची बॅग होती आणि एक कपड्याची बॅग होती. हां मी सगळे घरी जा आता. दोन्ही तक्रारींचा सविस्तर तपास होईल. हा तपास पूर्ण होईस तर कुणीही गाव सोडून जायचं नाही. तुम्ही सुद्धा. ठीक आहे. चलो. टेलर